मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, राज्यात महाराष्ट्रात निवडणुकांचा महासंग्राम सुरू आहे आणि या महासंग्रामात कुठे काय सुरू आहे, कोणाचं काय नेमकं चाललंय हे सगळं जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आणि पुढच्या साधारण एक 15-20 मिनिटात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आज दिवसभरात काय काय झालं आणि उद्याला काय होऊ शकतं, अर्थात उद्याला काही होऊ शकतं, कारण निवडणुका हा सगळ्या शक्यतांचा खेळ आहे. एखादा नेता जाहीर सभेत एखादा आरोप करतो आणि मग त्याच्यावर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतात तर त्या वेळेला घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण मंडळी, आज मी तुम्हाला 2 बातम्यांबद्दल सांगणार आहे. सगळ्यात आधी त्यातली पहिली बातमी मी आधी तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवतो. माझं अमोल गाठे नाव आहे सर. कुठे राहणार आहे? मूळचा अमरावतीचा. अमरावतीचा. जी सर. ठीक आहे. कोणाकोणाच्या तरुण बॅग आवाज तपासले? ऐकायला येत असेल अशी आता जस्ट नाही, माझी तपासता बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा कोण? हो, माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने झाले मला सेवा. 4 महिन्यात एकाची नाही तपासली. मीच पहिला गिराईक सापडलो. नाही साहेब, असं काही नाही. तुमची बॅग नाही, माझी तपासा तुम्ही. मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, साहेब. पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का? देवेंद्र फडणवीसची तपासली का? अजित पवारची, मोदींची तपासली का? अमित शहाची तपासली? साहेब अद्याप नाही, अद्याप आले नाहीत. साहेब. मंडळी, हा मी व्हिडिओ मध्येच थांबवलाय काही सेकंदाकरता. यवतमाळमध्ये आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती आणि यवतमाळमध्ये वणी इथे जेव्हा उद्धव ठाकरे या जाहीर सभेसाठी हेलिकॉप्टरनं उतरले त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर होते, आणखीन काही सहकारी होते. जसे उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधनं खालती उतरले तसे तिथे काही निवडणूक आयोगाचे कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांनी असं म्हटलं की आम्हाला तुमच्याकडच्या सगळ्या बॅगा तपासायच्या आहेत. आणि उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी सुरू झाली. आपण पुन्हा एकदा पाहूया. हो साहेब, नक्की. ठीक आहे. नक्की साहेब. हा, तुमच्या सगळ्यांचं मी करतोय. मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. हो साहेब. हा, तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची. हा व्हिडिओ मी रिलीज करतोय. ठीक आहे, तपासा बॅग माझी. बॅग रिकवर आहे. धन्यवाद साहेब. माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला. ए, बीच में मत आओ. आणि उद्धव ठाकरे एवढे संतप्त झाले, म्हणजे हा गेल्या काही काळातला दुसरा प्रसंग मला आठवतोय, सांगता येईल. एकदा जिथे महाविकास आघाडीची जाहीर सभा उघडतो तुम्हाला, त्यावेळेला सुद्धा एकट्या उद्धव ठाकरे यांना व्हीआयपी गेटमधून आत सोडण्यात आलं आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासह बाकीचे जे कोणी शिवसेनेचे नेते किंवा त्यांच्या सुरक्षा ताफ्यातले कर्मचारी होते त्या कोणालाच तिथनं सोडलं जात नव्हतं. त्याही वेळेला उद्धव ठाकरे अशाच पद्धतीने चांगले संतापले होते. कुठल्या शासकीय नोकरीला 8 दिवसातच हा दुसरा प्रसंग आहे. आपण पाहतो ही त्यांची पाणी किंवा अन्य काही औषधं यांची एक छोटीशी आईस बॅग सारखी बॅग आहे. तर त्याची सुद्धा या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली आणि उद्धव ठाकरे तुम्हाला पण ताण लागली तपासताय आमच्या तपास. आपण सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे विरोधकांच्या बॅगा ज्या पद्धतीने तपासल्या जात आहेत, छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या जात आहेत, तर या निवडणूक कर्मचाऱ्यांनी याचं सुद्धा भान ठेवावं, हिंमत दाखवावी की ते सत्ताधाऱ्यांच्या बॅगा सुद्धा पाहतील. आणि एवढंच नाही तर उद्धव मोदी आणि अमित शहाचा बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे कर्मचाऱ्यांना की इथे तुझा काय रे कॅमेरा दादा, तुझं नाव काय? देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासा. नाव काय सांग ना? माझं नाव उद्धव ठाकरे. तुझं नाव काय? अजित पवार यांची बॅग तपासा. एवढंच नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मोदी सुद्धा महाराष्ट्रात वारंवार येत आहेत काय नाव तुमचं? प्रचाराच्या दरम्यान, त्यामुळे तुम्ही त्यांच्याही बॅगा तपासल्या पाहिजे. मूळचा अमरावतीचा. या कर्मचाऱ्यांना हे सगळं सावरून देण्याचा प्रयत्न कोणाकोणाच्या तरुण बॅग तपासले? आम्ही माझी तपासता बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली? आले, त्यामुळे मी पहिल्यांदाच अशा प्रकारे बॅगा. हो, माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासली? पसंतीस पडली नाही. 4 महिन्यात एकाची नाही तपासली. मीच पहिला गिराईक सापडलो. लोकसभा माझी तपास तुम्ही. मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही
यांची आतापर्यंत सुद्धा मिंद्याची अशाच प्रकारे तपासली का? बॅग तपासण्यात आली होती. देवेंद्र फडणवीसची तपासली का? ठिकाणी ते अजित जेव्हा पवारची, हेलिकॉप्टरमधनं मोदींची उतरले, तपासली का हो? अमित शहाची तपासली? त्यावेळेला त्यांची बॅग साहेब, तपासण्यात नाही आली अद्याप आले आलं नाहीत नाही, नाहीत. नाही आले तर मला तपासणीचा त्याही व्हिडिओ वेळेला पाठवायचा. त्याच्यावर ते आरोप हो, साहेब. प्रत्यारोप ठीक झाले आहे. होते, तसे आत्ताही झालेले आहेत. त्याही नक्कीच. वेळेला हा उद्धव तुमच्या ठाकरे आणि सगळ्यांचं मी अन्य काही करतोय. जणांच्या बॅगा मोदींची बॅग तपासण्याचा तपासताना प्रयत्न झाला होता आणि त्यावरनं स्वाभाविकपणे आरोप असं मला प्रत्यारोप झाले तुमचा आणि व्हिडिओ आला पाहिजे. हो साहेब. हा तसेही तिकडे राजकीय तुम्ही नेते, शेपूट नाही घालायची. त्यातही उद्धव ठाकरे आणि हा एकनाथ व्हिडिओ शिंदे मी रिलीज जर का विषय करतो. असेल तर ते ठीक आहे, तपासा एकमेकांवर बॅगमध्ये. आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि ही संधी सॉरी हे दोन्ही माझा युरिन पॉट पण तपासा. एकनाथ शिंदे यांची तरी जरा प्रतिक्रिया बाजूला. आलेली नाही, पण सत्ताधारी बीच गटातील में मत आओ. नेत्यांनी असं म्हटलेलं आहे की हरकत नाही, सगळ्यांच्या बॅगा चेक करा, निवडणूक आयोगाचं ते काम आहे आणि त्यांनी ते बजावलं पाहिजे. जरा आपण बाजूला. एक व्हिडिओ पाहतो आहोत. यात उद्धव ठाकरे यांचं एक त्यांच्या खास स्टाईलचं एक विधान आहे. ते आपल्याला सगळ्यांना थोडंसं काय आश्चर्यचकित उघडायचं ते करतं. उघडा. त्यांनी असं म्हटलंय नंतर की मी उघडतो बघा बघा, तुम्हाला. उघडा उघडा, माझ्या बॅग उघडा, नंतर मी तुम्हाला उघडं करतो. पूर्ण दिसणार का तुम्ही? म्हणजे थोडक्यात मतितार्थ असा आहे या सगळ्याचा की तुम्ही जर का माझी पोलखोल करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यात माझ्याकडे काहीच नाही असं त्यांचं म्हणणं होतं, तर मी कुठल्या तुम्हाला नोकरी सुद्धा सोडणार नाही. कुठल्या आणि शासकीय संजय राऊत नोकरी देत यांनी बघून घ्या. संजय राऊत यांनी हा, ते म्हटलं पण की उघडा, आम्हाला उघडा, आमच्या उघडा, उघडा. पद्धतीनं खेळ करावे लागतील किंवा आम्हाला आमच्या पद्धतीनं गोष्टी उघड्या कराव्या लागतील, डाव टाकायला लागतील. असं पाहूयात पुढच्या 2 दिवसात काय पाहिजे असेल तर घ्या. तुम्हाला पण ताण लागली असेल. आजच अमोल कोल्हे तुम्ही पण माणसं आहात. जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत, तर त्यांची सुद्धा बॅग फ्युएलची टाकी वगैरे काय? जतला ते गेले होते. मला मोदी आणि अमित शहाचं त्यासाठी बॅग तपासण्याचा त्यांची व्हिडिओ सुद्धा पाहिजे बॅग एक तरी. तपासण्यात आली. हो साहेब, नक्कीच. आता पुढच्या काही दिवसात काय काय नेमकं तुझं काय रे कॅमेरा दादा, तुझं नाव काय? काय काय होतं हे पाहणं नाव काय सांग ना. interesting असणार आहे. आणि हे सगळं याच्या करता आहे ना मंडळी, की 2च दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या एक 2-4 दिवसांचा जर का विचार केला तर मुंबईमध्ये आजच संध्याकाळी एका ठिकाणी जवळजवळ 1.5 किलो सोनं हे जप्त करण्यात आलं. त्याचा योग्य पद्धतीने हिशोब संबंधितांना देण्यात आला नाही असं त्या निवडणूक भरारी पथकाचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर नवी मुंबईत एका घरातनं 1.5 कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली. या घरात कोणी नव्हतं, पण संबंधित लोकांना काही माहिती मिळाली होती आणि त्यावरनं हे अधिकारी इथे तपासणीसाठी गेले होते. भिवंडीच्या जवळ एके ठिकाणी जवळजवळ 350 गॅलन म्हणजे 350 पिंप गावठी दारू ही नष्ट करण्यात आली. अशा अनेक गोष्टी गेल्या काही काळात घडतायत. मी हा व्हिडिओ संपेपर्यंत प्रयत्न करणार आहे की राज्यात आतापर्यंत एकूण किती कॅश निवडणूक आयोगानं, भरारी पथकानं, पोलिसांनी जप्त केली, तर त्याचा आकडा मी तुम्हाला देणार आहे. दरम्यान आपण आणखीन एक व्हिडिओ पाहणार आहोत. आजच्या दिवसभरातला एक अत्यंत इंटरेस्टिंग अशा प्रकारचा हा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नीट ऐका आणि मग मी या व्हिडिओ बद्दल बोलतो. कधी चालू करणार? हातापायाने सगळ्यांकडे पडलेत आम्ही. आमच्या पोटावर आलंय. लाडकी बहीण सगळं आम्ही कुठले लाडके बहिणी दिसत आम्हाला. नाही पुढे पण नाही जायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिला. उत्तर का नाही द्यायचं माझ्या प्रश्नांचं? नाही तुम्ही बाहेरच राहा. बाहेरच राहा. उत्तर द्या. चला आमच्या मुलांवर घाला मुलांना पोलीस आपण पुन्हा एकदा पाहूयात काय नेमकं झालं ते. सदा सरवणकर माहीम मधले उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आणि धनुष्यबाण हे त्यांचं चिन्ह आहे. ते निवडणूक लढवत आहेत आणि अत्यंत जोरदार अशा प्रकारची ही निवडणूक आहे, कारण प्रतिष्ठेची जागा आहे. पण इथे झालं असं की मुळात सदा सरवणकर यांच्या विरोधात महेश सावंत यांना उभाठानं मैदानात उतरवलंय, तर अमित ठाकरे हे मैदानात आहेत मनसेच्याकडनं. त्यामुळे सदा सरवणकर यांची ही निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. फॉर्म भरेपर्यंत किंवा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य, काय करायचं, कसं करायचं, समजूत काढायची नाही काढायची असं होतं. आणि सदा सरवणकर यांच्यावर इथल्या महिलांनी जी नाराजी व्यक्त केली होती, ती इथे काही अनधिकृत स्टॉल होते आणि ते स्टॉल सदा सरवणकर
यांच्या पाठपुराव्यानंतर इकडनं काढून टाकण्यात आले. पण या संबंधित महिलेचं असं म्हणणं होतं की त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालंय, आमच्या पोटावर पाय आलाय, आमची रोजीरोटी गेली आणि त्यामुळे या महिलेनं संताप व्यक्त केला. पण हे प्रकरण एवढ्यावरतीच संपलं नाही मंडळी, तर त्याला आणखीन वेगळं वळण मिळालं. कारण इथे आणखीन एक महिला होती, ज्या महिलेनं सुद्धा सदा सरवणकर यांना 4 गोष्टी ऐकवल्या होत्या आणि समाधान सरवणकर जे सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत, त्यांनी असा आरोप केला की संबंधित महिलेचा दारू पुरवठ्याचा व्यवसाय होता, हिच्या दुकानात दारू विकली जात होती आणि म्हणून स्थानिकांनी तक्रार केली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पण त्या अगदी संध्याकाळी उशिरा जी अपडेट हाती आली त्यानुसार या महिलेचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट जर का असतील तर सरवणकर यांनी पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल. नेमकं या प्रकरणात आता काय होतं ते आपण पाहूयात. ज्यांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ऐकला नाही त्या व्हिडिओ आपण पुन्हा एकदा ऐकूया आणि मग मी आणखीन एका इंटरेस्टिंग बातमीबद्दल बोलणार आहे. चला तर चला, आमच्या मुलांवर घाला हल्ला, मुलांना पोलीस कधी चालू करणार? तुमच्याकडे हातापायाने सगळ्यांकडे पडलेत आम्ही. आमच्या पोटावर आलाय. लाडकी बहीण सगळं आम्ही कुठले लाडके बहिणी दिसत नाही आम्हाला. नाही पुढे पण नाही जायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिला. उत्तर द्या नाही माझ्या प्रश्नांचं. नाही तुम्ही बाहेरच राहा. बाहेरच राहा. उत्तर द्या. चला तर चला, आमच्या मुलांवर घाला हल्ला, मुलांना पोलीस तेव्हा मंडळी अशा प्रकारच्या संतापाचा सामना या राजकीय पक्षाच्या नेत्यांना अनेकदा करावा लागतो. पाहूयात पुढच्या 2-4 दिवसात आणखीन काय होतं ते. यात आणखीन एक इंटरेस्टिंग बातमी ती म्हणजे तुमच्या समोर या स्क्रीनवर जी दिसते ती एका पक्षाच्या उमेदवारानं चक्क आर्थिक मदतीचं आवाहन केलंय. मंडळी सध्याच्या घडीला राजकीय पक्ष किंवा उमेदवार किती गडगंज कमावणारे आहेत किंवा कमावलेले आहेत याबद्दल वेगवेगळ्या बातम्या आपण वाचत असतो, ऐकत असतो आणि त्यातच ही एक बातमी हाती आली आहे. मी त्या उमेदवाराचं नाव आणि बाकीच्याही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, कारण ही गोष्ट केवळ तुमच्याच करता नाही तर माझ्या करता सुद्धा काहीशी भुया उंचावणारी गोष्ट आहे. पण ऐन निवडणुकांमध्ये कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे. त्यांचं नाव आहे राम शिंदे आणि राम शिंदे यांनी चक्क एक छोटेखानी पत्र आपल्या भागातल्या मतदारांना लिहिलंय. एकीकडे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सोनं, रोख रक्कम आणि अन्य गोष्टी जप्त केल्या जात आहेत. अनेक राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात या निवडणुकांमध्ये. म्हणजे काही लोक तर म्हणतात की पाण्यासारखा पैसा खर्च होतोय आणि म्हणूनच सुप्रियाताईंनी आज म्हटलं की लोक तुम्हाला येतील, काही देतील तर ते घ्या. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की काही आपल्याकडनं गडबड बोललं गेलं आणि मग त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण मंडळी या कर्जत जामखेड मधल्या उमेदवाराची ही गोष्ट पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कारण कर्जत जामखेड मधले जी लढत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार आणि भाजपचे खरं तर ते आमदार आहेत, कारण विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झाली. तर त्या राम शिंदे यांच्यात लढत आहे आणि त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आणि त्यांनी असं म्हटलं की मला आर्थिक मदतीची गरज आहे, मला आर्थिक पाठबळ पाहिजे. एवढंच नाही तर त्यांनी ट्विटरवर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी म्हटलंय की मी अधिकृत उमेदवार भाजप आणि महायुतीचा आहे, मला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. मी खालती माझ्या बँक अकाउंटची डिटेल्स देतोय, तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा अन्य प्रणालीच्या माध्यमातून मला मदत करू शकता. आणि त्यांनी कर्जत जामखेड मधल्या सेंट्रल बँकेच्या एका शाखेचा नंबर दिलाय, खाते क्रमांक दिलाय आणि म्हटलंय की मला मदत करा.
आता मंडळी हे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जण खो खो हसतील किंवा काही जण म्हणतील अरे काय दिवस आले. पण खरंच असं म्हणावंसं वाटतं की काय दिवस आले की उमेदवारच आता म्हणू लागले. एकेकाळी मला साधारणपणे एक 30 वर्षांपूर्वीची निवडणूक आठवते मी कव्हर केलेली. अमरावतीत बच्चू कडू जे आता गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत अमरावतीतल्या वेगवेगळ्या राजकारणाच्या मुद्द्यामुळे. पण बच्चू कडू अपक्ष आमदार आहेत आणि त्यांनी या सरकारला पाठिंबाही दिला होता. मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. लोकसभेच्या वेळेला त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात दिसली. पण याच बच्चू कडू यांनी कोणे एकेकाळी ₹1, ₹10 असे लोकांकडनं गोळा करून निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक मला आठवते कारण त्यांचे कार्यकर्ते हातात चक्क एक डबा घ्यायचे आणि तो डबा घेऊन त्यांची प्रचार फेरी निघायची. एकीकडे प्रचार करायचे, दुसरीकडे पैसे गोळा करायचे. तर त्यानंतर मी आता पहिल्यांदाच असं ऐकतोय की एखादा त्यातही भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाचा उमेदवार असं जाहीरपणे सोशल मीडियातनं म्हणतो की मला आर्थिक मदतीची गरज आहे. अर्थात त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू कदाचित वेगळा असू शकतो. लोकांचं मन आणि मत जाणून घेण्याचा कदाचित राम शिंदे यांचा हा प्रयत्न असू शकतो. पाहूयात पुढच्या काही तासात आपल्याला याच्यातल्या आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्ट कळतील. पण या निवडणुकांच्या सगळ्या महासंग्रामातली ही मला अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट वाटली. तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी तुमच्याकडे शेअर केली. आणखीन 2-3 छोट्या पण महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे आणि त्याबद्दल थोडक्यात बोलून मग मी संपवणार आहे. एक तर उद्धव ठाकरे यांच्या या व्हिडिओबद्दल बोललो. एक आणखीन इंटरेस्टिंग बातमी आहे आजच्या दिवसभरातली ती म्हणजे नागपूरमध्ये आज नितीन गडकरी यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं. नितीन गडकरी म्हणजे आपल्याला सांगायलाच नको अत्यंत दिलखुलास अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. पण ते जेव्हा बोलायला आणि भाषण करायला उभे राहतात तेव्हा तुफान फटकेबाजी करतात. आपल्या पक्षातले असोत किंवा दुसऱ्या पक्षातले नितीन गडकरी कोणालाच सोडत नाहीत. आणि अशाच ह्याच्यात नितीन गडकरी यांनी जी आज विधानं केली ती मुळात ऐकण्यासारखी आहे. त्याच्यातले काही व्हिडिओ तुम्ही आमच्या न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकाल. त्याच्याकरता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यांनी असं म्हटलं की एकानं त्याने विचारलं की का हो नितीनजी अनेक नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. तर त्यावर नितीनजींनी दिलेलं उत्तर फार मिश्किल आहे. ते म्हणाले ठाम टाकल्या भांग पाडतो हा पिक्चर तू कधी पाहिलाय का. आणि हा किस्साच त्यांनी भर सभेत सांगितला आणि सभेत उपस्थित असलेले सगळेजण सभेतला मूळ राजकीय प्रचाराचा विषय सोडून अक्षरशः पोट धरून लोळायला लागले. याच जाहीर सभेत त्यांनी आणखीनही काही किस्से सांगितले. हे किस्से नक्की तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे गेल्या काही दिवसात तुम्ही न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहिलेली आहे. त्या पाठोपाठ शरद पवार यांची मुलाखत पाहिली आहे, अजित पवार यांची मुलाखत पाहिली आहे, राज ठाकरे यांची मुलाखतही पाहिली आहे. या सगळ्या मुलाखतीचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकाल. तर राज ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर खरपूस शब्दात टीका केली होती पुन्हा एकदा, जशी ते गेल्या काही दिवसात सातत्यानं करतायत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की शरद पवार यांनीच साधारण 2000च्या जवळपास महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जातीयवादी राजकारण सुरू केलं. त्याची पायाभरणी शरद पवार यांनी केली. पण आज राज ठाकरे यांनी शरद पवारांनी म्हटलं होतं त्यानंतर या सगळ्याला उत्तर देताना की कोणी याचा पुरावा देऊन दाखवावा. आणि राज ठाकरे यांनी आज त्याचा दाखला दिलाय. त्यांनी असं म्हटलं की पुण्यात एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात पुण्यामध्ये पद्धत आहे की कुठल्या एखाद्या मान्यवर माणसाचा जेव्हा सत्कार केला जातो, त्याचं कौतुक केलं जातं, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, तेव्हा त्यांना पगडी घातली जाते. आणि ही पगडी पेशव्यांच्या पद्धतीची पगडी असते. पण त्या कार्यक्रमात त्या आधी असं झालं नव्हतं. त्या विशिष्ट कार्यक्रमात मात्र शरद पवार यांनी त्यांना घातलेली पगडी काढली आणि म्हटलं की इथून पुढे मला ही पगडी नाही घालायची. मला फुले घालत होते, महात्मा ज्योतिबा फुले घालत होते, त्याच प्रकारची पगडी मला इथून पुढे घालायची, अन्य पगड्या मी कुठल्या घालणार नाही. आणि मग
त्याच्यावरनं अन्य काही त्यांनी थोडंसं भाष्य केलं होतं. आपल्याला बाकीच्या गोष्टीत जायची गरज नाही. पण राज ठाकरे यांनी त्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि असं म्हटलेलं आहे, की हे एक उदाहरण आहे, की जे सगळ्या टीव्ही चॅनलवरनं लाईव्ह दाखवलं गेलं. हे सगळ्या पुणेकरांनी पाहिलं, की तुम्ही जातीयवाद कसा छोट्या-छोट्या गोष्टीतनं पसरवला, असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय आणि हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तिकडे लाईव्हच्या सुरुवातीला मी जसं म्हटलं होतं, की आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि अन्य काय-काय जप्त करण्यात आलं. तर त्याची मी जाता-जाता आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे. तर ती आकडेवारी मी तुम्हाला सांगतो आणि ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागात कुठे फिरत असाल किंवा शहरी भागात कुठे फिरत असाल तर वेगवेगळ्या ठिकाणी दिवसा रात्री निवडणूक आयोगाची काही पथकं तैनात असतात, काही पोलीस कर्मचारी असतात आणि त्यांना वाटलं तर एखाद्या ठिकाणी थांबवतात, तपासणी केली जाते, बॅगा बघितल्या जातात. तर साधारणपणे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून गेल्या काही दिवसात, हे साधारण आपण 20 दिवस म्हणूयात, गेल्या 20 दिवसात 100,40,00,00,000 रुपये हे जप्त करण्यात आले. मी परत एकदा आकडा सांगतो. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या माध्यमातून, मग त्याच्यात निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील, अन्य महसूल विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस असतील किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणा असेल, यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून सुमारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता ही जप्त केलेली आहे. यात सगळ्यात जास्त आचारसंहिता भंगाच्या तक्रारी या सी व्हिजिल या ॲपवरून आले. सी व्हिजिल ॲप हे निवडणूक आयोगानं तयार केलेलं एक ॲप आहे आणि तुम्ही याच्यात तक्रार नोंदवू शकता. एखाद्या तुम्हाला संशयास्पद वाटलेल्या गोष्टीबद्दल याच्यात आतापर्यंत जवळपास 1300 पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झालेत आणि 15 ऑक्टोबर पासून ही आचारसंहिता लागू झाली. तर 3 दिवसाने साधारण 15 नोव्हेंबर येईल, 4 दिवसाने, म्हणजे महिन्याभराच्या कालावधीत 100 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि अन्य गोष्टी या पकडण्यात आल्या. अगदी 2 दिवसांपूर्वीचं मराठवाड्यातल्या हिंगोलीतलं फक्त उदाहरण सांगतो आणि मी आता थांबतो. हिंगोलीत वाहनांची तपासणी सुरू होती. 1,40,00,00,000 रुपयांची रोख रक्कम ही जप्त करण्यात आली होती आणि ती कोणाची आहे, काय आहे, याची सगळी तपासणी आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तेव्हा मंडळी, आजच्या दिवसभरातल्या या अतिशय इंटरेस्टिंग अशा गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. एक, उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या सामानाची पडताळणी निवडणूक आयोगाच्या पथकानं केली, त्याच्यावर उद्धव ठाकरे संतापले. क्रमांक 2, सदा सरवणकर यांना वरळीतल्या कोळीवाड्यातल्या महिलांनी अक्षरशः 4 गोष्टी सुनावल्या आणि म्हटलं की तुम्ही आमच्या पोटावर पाय दिला, लाडकी बहीण योजना त्याचं कौतुक काय सांगता. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यात आतापर्यंत गेल्या महिन्याभरात साधारण 4 दिवस बाकी आहेत, पण सुमारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आले. आणि 5वी महत्वाची गोष्ट ती म्हणजे राज ठाकरे यांनी म्हटलंय की होय, मी शरद पवार यांनी जातीयवाद पसरवला त्याचं उदाहरण देतो आणि त्यांनी पेशवे पगडी काढून फुले पगडी घातली आणि त्याचं समर्थन कसं केलं हे सांगितलंय. उद्याला मी तुम्हाला एक खास व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईतले असे 3 मतदारसंघ कुठले की जे ठाकरे, शिवसेना आणि कदाचित मनसे आणि शिंदे सेनेचं भवितव्य ठरवणार आहेत, असे 3 विधानसभा मतदारसंघ कुठले की जे 3 विधानसभा मतदारसंघ मराठी माणूस कोणाबरोबर हे ठरवणार आहेत, असे 3 विधानसभा मतदारसंघ कुठले की जे आगामी मुंबई महानगरपालिकेचं भवितव्य काय आहे त्याचं दिशानिर्देशन करणार आहेत, आणि असे 3 मतदारसंघ कुठले की ज्यातून ठाकरे का दुसरं कोणी याचा कौल मिळणार आहे. अर्थात हे 3ही मतदारसंघ सगळीकडे उल्लेख केलेले 3 मतदारसंघ एकच आहेत आणि हे कुठले हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल. तेव्हा मंडळी, तुर्तास इथेच थांबतो, पण या सगळ्या निवडणुकाच्या महासंग्रामात न्यूज 18 लोकमत आमच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवत आहे. आम्हाला तुम्ही फेसबुकवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
इंस्टाग्रामवर सुद्धा अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील, काही रील्स पाहायला मिळतील. ती सुद्धा नक्की पहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा आमच्या वेबसाईटचा जो आयडी आहे ना, तो आहे news18marathi.com. इथे सुद्धा याचं एक ॲप आहे खास, तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या भाषेतले सुद्धा बातम्या या एका क्लिकवर पाहता येतील. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. शुभरात्री.